होत होतं की मला स्पायसी चालत नव्हतं, मला जास्त गोड तिखट पण फार, मला असं खूप न्यूट्रल बेसच पाहिजे होता। तर मला ना मिनिट की सकाळी उठल्या उठल्या असं उलटीसारखं वाटणं किंवा मळमळणं, खूप अनइझी वाटणं, बेचैन। जेव्हा पण आम्ही सोनोग्राफीसाठी जायचो तेव्हा ना माझ्या बेबीचे हार्टबीट्स ना माझं वेट गेन पण झालं माझ्या ह्या प्रेग्नन्सीमध्ये जवळजवळ। म्हणजे मी इनिशियल माझा फर्स्ट प्रेग्नन्सी सोबत तुम्ही कंपेअर कराल ना तर माझा फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये मी 58 kg। इनिशियल फर्स्ट 3 मंथ्सचा जो डाएट होता किंवा जे मी खात होते ते खूप लिमिटेड होतं, खूप म्हणजे खूप, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता मी प्रिफर करायचे मोस्टली। हाय हॅलो आणि नमस्कार तुम्हा सर्वांना। आजच्या नवीन ब्लॉग आणि माझ्या चॅनल स्नेहल अँड सुमितमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजच्या ब्लॉगमध्ये आपण बोलणार आहोत ऑल अबाउट माय प्रेग्नन्सी सिम्पटम्स, जे मला थ्रू आउट माझ्या प्रेग्नन्सी जे मला सिम्पटम्स होते। आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की मला बेबी गर्ल आहे आता, आणि इवन माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये पण बेबी गर्ल होती। सो मी तुम्हाला थ्रू आउट माझ्या प्रेग्नन्सी जर्नीमध्ये माझे जे जे सिम्पटम्स होते ते मी शेअर करेन तुमच्यासोबत। सो तुम्ही मला जो एक्सपिरियन्स आला माझ्या दोन्ही प्रेग्नन्सीजच्या वेळेस, म्हणजे माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीच्या वेळेस आणि ह्या वेळेस, इट वॉज कम्प्लिटली डिफरंट। की म्हणजे मला दोन्ही वेळेस मुलीच होत्या। आय वॉज ब्लेस्ड टू हॅव 2 गर्ल्स, बट अनफॉर्च्युनेटली माझं फर्स्ट बेबी गर्ल आय कुडंट सेव्ह हर। पण तेव्हाचे जे सिम्पटम्स होते, जे मला तेव्हा सिम्पटम्स वाटत होते आणि आत्ता जे ह्या प्रेग्नन्सीमध्ये होते ते टोटली अपोजिट होते। जसं की मला फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये मला खूप जास्त स्वीट खाण्याचं क्रेविंग्स व्हायचं, एकदम गोड खाऊ वाटत होतं की म्हणजे जिलेबी, गुलाबजामुन, जे पण असे एक्स्ट्रीम गोड स्वीट्स असतात ना ते खाऊ वाटत होते। जनरली मी म्हणजे एवढं गोड नाही खात किंवा फार तिखटही खात नाही, मी न्यूट्रल टेस्ट बेस आहे माझा। पण जेव्हा म्हणजे इनिशियल जेव्हा मी जस्ट म्हणजे सुरुवातीलाच तुम्ही बोलू शकता एकदम, आय थिंक फर्स्ट मंथ असेल, फर्स्ट और सेकंड मंथ, तेव्हा मला अचानक गोड खाऊ वाटलं होतं। आणि तेव्हा म्हणजे माझा जॉब पण नवीन होता, सो म्हणून ना मी स्वीट्स घेतले होते घरासाठी। पण ऑन द वे असतानाच मला इतकं क्रेविंग्स झाले ना, आय डोंट नो हाव, मी ऑन द वे असताना मी ड्युरिंग ट्रॅव्हलिंगच मी ते स्वीट्स खाल्ले। मला असं कधीच होत नाही म्हणजे इतकं टेम्प्ट खाण्याचं, पण मी खाल्लं होतं। आणि मग आय थिंक 2-3 डेज नंतरच मला समजलं की आय हॅव कन्सीव्ड, कारण की आय वॉज लेट फॉर मोर दॅन 10-12 days आय वॉज लेट, म्हणजे माझं चर्म्स 10 days लेट झाले होते। आणि मग आम्हाला डाऊट होता, सो म्हणून आम्ही फर्स्ट टाइम चेक केलं होतं। सो मला तेव्हा कळलं की आय हॅव कन्सीव्ड। तर मग असं करून तेव्हा गोड खाण्याचं खूप क्रेविंग्स होते माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये ॲज कम्पेअर्ड टू आत्ता, म्हणजे माझी जी सेकंड प्रेग्नन्सी होती त्याच्यामध्ये मला म्हणजे बिलकुल गोड असं खाऊ वाटत नव्हतं। इट वॉज जस्ट न्यूट्रल नॉर्मल, की म्हणजे नॉर्मलच खाऊ वाटत होतं। ते जे फर्स्ट प्रेग्नन्सीचं जे गोड खाण्याचं क्रेविंग्स होतं ना ते खूप एक्स्ट्रीम लेवलला होतं। ह्यावेळेस वाटत होतं बट ते एवढं एक्स्ट्रीम नव्हतं, मे बी आय डोंट नो व्हॉट, बट हार्मोनल चेंजेस होते। सो येस, आणि मला फर्स्ट प्रेग्नन्सी ना मला बिलकुल नॉशिया नव्हता। नॉशिया मराठी शब्दात सांगायचं तर उलटीसारखं होणं किंवा मळमळणं, हे मला फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये बिलकुल नव्हतं। हां, थोडंफार वाटत असेल मॉर्निंग सिकनेस काइंड ऑफ। आता मॉर्निंग सिकनेसला मी मराठीत कसं डिस्क्राईब करू, गिव्ह मी अ मिनिट, की सकाळी उठल्या उठल्या असं उलटीसारखं वाटणं किंवा मळमळणं, खूप अनइझी वाटणं, बेचैन झाल्यासारखं, त्याला आपण मॉर्निंग सिकनेस डिफाईन करू शकतो। सो ते मला थोडंफार प्रमाणामध्ये होतं फर्स्ट ह्याच्यामध्ये, बट सेकंड प्रेग्नन्सीमध्ये मला अनदर लेवलचं नॉशिया होतं, की म्हणजे खूप जास्त मला मळमळत होतं,
प्यूक करावं असं वाटत होतं, उलटी करावीशी वाटत होती. असं भीती होती की आता उलटी होते की काय. आणि माझ्या फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे पहिले 3 महिने असतात जे प्रेग्नन्सीचे, त्याच्यामध्ये भरपूर मला मळमळत होतं, उलटीसारखं होत होतं. त्यामुळे मला फार काही खाता पण येत नव्हतं. सो म्हणून माझा जो इनिशियल फर्स्ट 3 मंथ्सचा जो डाएट होता किंवा जे मी खात होते ते खूप लिमिटेड होतं. खूप म्हणजे खूप, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता मी प्रिफर करायचे मोस्टली की मी फ्रूट्सच खाईन, कारण की ते न्यूट्रल टेस्ट ते मी खाऊ शकत होते आणि त्याने मला फार त्रास किंवा काही होत नव्हतं. मला बरं वाटत होतं आणि आपल्या पोटात पण काहीतरी जाणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. म्हणून मी फ्रूट्स चूज केले. मी फ्रूटसोबत कम्फर्टेबल होते. फ्रूट्स, ज्युसेस, एव्हरीथिंग. कधीतरी जर मला गोड खावंसं वाटलं तर मी चॉकलेट वॉफल्स जे येतात मी ते खायचे. एकदम रेअर. मी बाहेरचं मोस्टली खाल्लंच नाही आहे. फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये पण जास्त नाही आणि सेकंडमध्ये पण नाही. बट असं कधीतरी क्रेविंग्स झाले तर आय यूज टू हॅव वॉफल्स, चॉकलेट वॉफल. आता ट्राय करते मराठी वर्ड्स मध्ये बोलण्याचा. पण कसं होतं ना, जेव्हा आपण 2 जण इंटरॅक्ट करतो, म्हणजे एखादी व्यक्ती जर तर आपल्याला कळतं की ह्या व्यक्तीचा कम्फर्ट झोन कसा आहे, तर आपण त्यानुसार आपलं लँग्वेज आपण चेंज करून किंवा मॉडिफाय करून बोलू शकतो. पण हे ना, मी कॅमेरासमोर बसून बोलते तर ते काय होतं ना, ऑटोमॅटिक माझी जी कम्फर्ट लँग्वेज आहे ना ती म्हणजे ती येते माझ्याकडून बाहेर. तर असं काही नाहीये की म्हणजे मी बट आय विल ट्राय की मी बोलण्याचा प्रयत्न करेन. ते कसं होतं ना, एकटं असताना जो फर्स्ट थॉट येतो, फर्स्ट वर्ड येतो, त्या इमोशन किंवा त्या सिच्युएशन रिलेटेड मी ते बोलून जाते किंवा ती माझी कम्फर्ट लँग्वेज आहे तुम्ही म्हणू शकता. बट आय विल ट्राय. मी प्रयत्न करेन की मी सर्वात जास्तीत जास्त मराठी शब्द यूज करण्याचा, कारण की माझा मोटोच हा आहे की लार्जर म्हणजे जास्तीत जास्त लोकांना ही माहिती मिळावी आणि समजण्यास यावी म्हणून. तर डेफिनेटली मी ट्राय करते. तुम्ही पण थोडं सपोर्ट करा, समजून घ्या. अगदीच काही समजत नसेल तर प्लीज मला पिन पण करा, मला कमेंट करा की तुम्हाला म्हणजे अजून काही चेंजेस हवेत किंवा काय. ओके, सो कमिंग पुन्हा आपण सुरू करूया. ते हे आहे की मला फर्स्ट 3 मंथ्स ना माझं खूप हे होत होतं की मला स्पायसी चालत नव्हतं. मला जास्त गोड तिखट पण फार, मला असं खूप न्यूट्रल बेसच पाहिजे होता. तर मला ना सारखं उलटीसारखं फील व्हायचं, मळमळल्यासारखं. तर आहे ना, माझ्यासोबत ते मी नेहमी हे ठेवायचे, मुखवासमध्ये ते माउथ फ्रेशनर येतं ना, इमली, सॉल्टेड आणि थोडं नमकीन टाईप ऑफ, स्वीट पण सॉल्टी पण आणि इमलीचं कॅन्डीज. तर मी त्याचं एक छोटं डब्बा येतो तो मी घेतलेला. मला जेव्हा पण असं वाटायचं ना तर मी ते एक घ्यायचे, म्हणजे ती एक टॅबलेट खायची. पण मग नंतर असं वाटू लागलं की म्हणजे एकदम पण एक लार्जर जास्त प्रमाणात खाणं पण इट्स नॉट गुड. सो म्हणून मग मी थोडं ना फ्रूट्सने वगैरे मॉडिफाय करायचे किंवा कधी कधी असं जे चॉकलेट्स यायचे ना, मी ते ऑल्टरनेटिव्ह मेथड किंवा माउथ फ्रेशनर्सचे जे सेंटर फ्रेश किंवा काय. आयडियली आय नो इट्स नॉट हेल्दी, पण तेव्हा माझ्याकडे ऑप्शनच नव्हता, कारण की मला काही खाल्लं तरी मळमळत होतं. इवन मी पाणी पिले तरी पण मला तसंच होत होतं. मी ज्यूस पिलं एका पॉइंटला तर मला फ्रूट्स पण जमत नव्हते. एकदा दोनदा तर म्हणजे मी खूप आवडीने, मला असे क्रेविंग्स झालेले. आय थिंक माझ्या बर्थडेचा रिलेटेडच लास्ट दिवाळी. तर मला असं खूप क्रेविंग्स झाले की मला चायनीज खायचं आहे, थोडं स्पायसी खायचं आहे, ते पण बाहेरचं खायचं आहे. सो सुमित आणि मी मस्त आम्ही डिनरला गेलो होतो. पण त्याच्यानंतर तेव्हा इट वॉज ऑल ओके. मग त्याच्यानंतर जेव्हा मी घरी आलो तर असं खूप जास्त असं मळमळल्यासारखं फील झालं आणि मग ते पूर्ण प्यूक आउट झालं माझ्याकडून. तर म्हणजे तेव्हा ना आम्हाला असं स्ट्रेस व्हायचं की नको जास्त, म्हणजे उलटी चांगली नाही आहे सतत झालेली, कारण की पोटावरती प्रेशर येतं आपल्या कमरेवरती. तर मग ते चांगलं नाही आहे. ऑलरेडी मला पिशवीचा प्रॉब्लेम होता की माझी पिशवी नाजूक आहे, त्यात असं सारखं प्रेशर आलं तर उलटी करताना तर हेल्दी नाही आहे. तर त्यामुळे ना मी थोडं अवॉइडच करायचे आणि जे लिक्विडमध्ये असेल ना जे मला चालतंय, फ्रूट्स ज्यूस, तेच मी मोस्टली खायचे. आणि म्हणजे मला तसा ॲज सच काही डाएट रिस्ट्रिक्शन नव्हता ठेवला होता, बट स्टील मी म्हणजे
म्हणजे मी मेंटेन करायचे की नको हे खाल्लं तर हे गरम होईल असं असतं ना, आपण ऐकतो की आंबा फणस आणि काही काही असतात फ्रुट्स ते खायचे नसतात, अननस खायचा नसतो. सो मग मी ते नाहीच खाल्ले. केळ मी सर्दीमध्ये अवॉइड केलं होतं की बनाना नको खायला, कारण की त्याने सर्दी होण्याचे चान्सेस. आय डोंट नो हे किती खरं आहे किंवा खोटं आहे, पण माझं अशी सिच्युएशन होती ना की मला पाणी पण फुंकूनच प्यायचं होतं. ते म्हणतात ना ताक पण फुंकून प्यावं, काइंड ऑफ तसं. तर म्हणून मग मी अति पाळलं होतं, कारण की मला माझं बाळ यावेळेस पाहिजे होतं म्हणून. सो येस, तर असं होतं, मला खूप जास्त उलटीसारखं होत होतं. सेकंड, जेव्हा पण आम्ही सोनोग्राफीसाठी जायचो तेव्हा ना माझ्या बेबीचे हार्टबीट्स ना 140 to 150च्या मध्ये यायचे इनिशियली. फर्स्ट 3 to 4 months ना, तेव्हा बाळाचे हार्टबीट्स 140 to 150 मध्ये यायचे. आणि त्याच्यानंतर ना थोडं थोडं इन्क्रीज होत गेलं. तर मग नंतर जेव्हा, कारण की माझी बेड रेस्ट होती, तर ना मी स्वतः एक डॉक्टर आणि मॅमला पण माहिती आहे, सो त्यांनी सांगितलं होतं की तू FHR घरी पण चेक करू शकते. म्हणजे फिटल हार्ट रेट, एक ते छोटं येतं पोर्टेबल, ते हार्टबीट्स चेक करण्यासाठीचं एक मशीन येतं, ते आम्ही घेतलं होतं, परचेस केलं होतं. सो मग ते आम्ही चेक करायचो ना, तर तेव्हा तिचे हार्टबीट्स 156 to 162च्या रेंजमध्ये यायचे. आणि सेम हार्टबीट तिचे ना फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये पण यायचे. तर जेव्हा तिचा फर्स्ट टाइम 156 159 आले होते ना, तेव्हा मला कुठेतरी रिअलाइज झालं होतं की येस, हे माझं तेच बाळ आहे आणि मे बी शी इज अ गर्ल, म्हणून मला असं वाटायचं की हे माझं तेच बाळ आहे. सो आय डोंट नो हाऊ इट, म्हणजे हे कितपत खरं किंवा आहे, किंवा माझ्या बाबतीतला तो कोइन्सिडन्स होता की माझं तेच बाळ आलं म्हणून सगळ्या गोष्टी सेम होत्या. मला जसं तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देऊन उगाच डायव्हर्ट नाही करायचं. हे जे माझं प्रॅक्टिकली जे गोष्टी खरं होत्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. सो माझ्या यावेळेस माझ्या बाळाचे हार्टबीट्स असे मग नंतर 155 to 162 पर्यंत यायचे. देन माझं वेट गेन पण झालं माझ्या ह्या प्रेग्नन्सीमध्ये जवळजवळ. म्हणजे मी इनिशियल माझं फर्स्ट प्रेग्नन्सी सोबत तुम्ही कम्पेअर कराल ना, तर माझं फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये मी 58 kgचं माझं वेट होतं. आणि मग नंतर माझं ॲट दी एंडपर्यंत ना 61-62 kgs झालं होतं फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये. आणि मग ह्या प्रेग्नन्सीमध्ये मी जसं की ऑलरेडी वेट गेन केलं होतं लास्ट टाइम, सो म्हणून ह्या प्रेग्नन्सीमध्ये ना माझं वेट गेन, म्हणजे माझं इनिशियल वेट प्रेग्नन्सीच्या वेळेस होतं 62 kgs होतं, 62.5 होतं. आणि मग नंतर गेन करता 65 झालं आत्ता प्रेग्नन्सीमध्ये. सो आत्ता पुन्हा रिड्यूस्ड थोडं झालं आहे, बट आय स्टील वॉन्ट टू लूज मोर वेट. मला अजून थोडं कमी करायचं आहे वजन. तर मला ॲक्च्युली कसं होतं ना, मला प्रॉपर डाएट किंवा एक्सरसाइज आत्तापर्यंत चालू करायला पॉसिबल नाही झालं आहे, कारण की बाळ आहे. शी इज म्हणजे ती टोटली ब्रेस्टफीड म्हणजे होती 6 महिने प्रॉपर, आणि आत्ता पण मी तिला प्रॉपर ब्रेस्टफीड करते. तिचं कॉम्प्लिमेंटरी फीडिंग्स पण चालू आहेत, ॲज इन तिला मी वरचं पण खाणं देतो. तिचं अन्नप्राशन झाल्यापासून तिचा सरांनी एक चार्ट दिला आहे, सो आम्ही तो फॉलो करतो, फूड चार्ट. बट स्टील मला असं वाटतं की बाळ थोडं अजून लहान आहे, तर थोडं थांबूया. बट मी वेट लॉस जर्नी पण करणार आहे तुमच्यासोबत शेअर, आणि माझं डाएट मी काय फॉलो करणार आहे, आणि माझं एक्सरसाइज की कोणते एक्सरसाइज हेल्प करतात. कारण की कसं होतं ना, डिलिव्हरीनंतर बराच वेळ आपलं जे पोट असतं ते राहतं थोडं तरी, तर ते आपण कसं कमी करू शकतो किंवा आपली बेली फॅट्स कसे आपण बर्न करू शकतो, तर याबद्दल मी पर्सनली सुद्धा ते करणार आहे. तेव्हा तुमच्यासोबत ती जर्नी पण मी शेअर करेन, सो दॅट की तुम्हालाही हेल्प होईल ते म्हणजे इझिली रिलेट करण्यासाठी. सो येस, माझं डाएट तसं होतं, नॉशिया प्लस बेबीचे हार्ट रेट्स असे होते. आणि आय डोंट नो, म्हणजे मी तर टोटली झोपूनच होते, तर मला फार काही माझं बेबी बम्प बघायला मिळायचा नाही की माझा बम्प शेप काय आहे. भरपूर जण बोलतात की पोटाच्या आकारावरून पण कळतं की बेबी गर्ल आहे की बॉय आहे, पण माझ्या केसमध्ये तसं काहीच नव्हतं, कारण की मी झोपूनच होते.
मला बघणार फारसं कोणी नव्हतं, माझी मम्मीच होती. म्हणजे तीच एक होती जे माझं सगळं करत होती. आणि मला पर्सनली असं काही नव्हतं, माझं मनापासून मला आय डोंट नो, पण मला फील होत होतं की माझी ही मुलगीच आहे. 99% 1% असं होतं की नको आपण असं बोलत राहू आणि म्हणजे उगाच बेबीला वाईट नको वाटायला, म्हणून थोडं माझं ते एक डायसी होतं. बट 99% आय वॉज फिलिंग की ही सोयराच आहे म्हणून. आणि हे नाव आम्ही खूप आधीच ठरवलं होतं. इनफॅक्ट हे तिचा म्हणजे पप्पांचं सुमितने हे डिसाईड केलं होतं. म्हणजे आमचं असंच डिस्कशन चाललेलं आणि तो असा बोलला पटकन की हे नाव खूप कॅची, आपण हे कसं वाटतं. सो वी म्युच्युअली म्हणजे आम्ही ठरवलं की येस आपण हे नाव ठेवूया काहीतरी वेगळं. सो असं करून आमचं सोयरा फिक्स झालं. सो येस असं म्हणजे सिम्पटम्स मला तर हेच सगळे होते, बाकी सच दुसरे काही सिम्पटम्स नव्हते. आणि हा मला मेजर एक असं होतं की मला ना लिफी व्हेजिटेबल्स खाल्ले ना, म्हणजे पालेभाजी असतात ना, असं म्हणतात की पालेभाजी खाणं खूप हेल्दी असतं प्रेग्नन्सीमध्ये. पण मला कसं व्हायचं ना, मी पालेभाजी खायचं ना तर मला आय डोंट नो पण वेगळ्या प्रकारची ना अशी जळजळ व्हायची छातीमध्ये, असं पूर्ण असं ऍसिडिटी काइंड ऑफ, एकदम हायपर ऍसिडिटी. आणि ना असं जळजळ व्हायची आणि खूप अनइझी वाटायचं मला, असं ब्रीदिंगला वगैरे ना मला असं श्वास रोखल्यासारखं व्हायचं. म्हणून ना मी या प्रेग्नन्सीमध्ये पालेभाजीच खाल्ली नाही, मी दूध पण नाही घेतलं. असं म्हणतात की दूध, कारण की मॅमने मला एक पावडर दिली होती इनिशियली, तर ते हेल्दी असते पावडर दूधमध्ये मिक्स करून पिण्यासाठी. सो मी ते पण घ्यायचं ना तर मला जळजळ फील व्हायचं. आय डोंट नो की म्हणजे काय एक्झॅक्ट ते हे होतं, पण दूध, लिफी व्हेजिटेबल्स हे मी काही खाल्लं ना तर मला नाहीच पचायचं ते. आणि थ्रू आउट डे माझं तसं व्हायचं, मग मला दुसरं काही खाऊच वाटायचं नाही. इवन त्यावेळेस ना दिवाळीचा सीझन चालू होता लास्ट इयर, तर ते स्मेल आला ना फ्राय करण्याचा, दिवाळीचा असं सगळीकडून स्मेल येत होता. इवन आमच्या पण घरात जेव्हा बनत होतं तेव्हा ना मला खूप उलटी सारखं म्हणजे ते स्मेलने पण व्हायचं. इवन इनफॅक्ट असं खाली कुठे बिल्डिंगच्या खाली असं होतं ना कधीतरी, ते जे सुका कचरा जेव्हा बर्न करतात कधीतरी त्याचं स्मेल, किंवा आमच्या बिल्डिंगच्या खाली पण असे बरेच फूड रेस्टॉरंट्स होते, फूड आउटलेट्स होते, तर तिकडे जेव्हा असं जेवण वगैरे बनायचं किंवा जे पण काही स्मेल यायचं ना, मला त्याने पण म्हणजे माझा ना नाक खूप हायपर ऍक्टिव्ह झालं होतं की छोटे छोटे स्मेल्स पण येत होते. इवन सुमितने कधी परफ्यूम मारला तर इवन मला पर्सनली परफ्युम्स खूप आवडायचे, पण आय डोंट नो ह्या सेकंड प्रेग्नन्सीमध्ये असं परफ्यूम रिलेटेड पण खूप ॲलर्जी टाईप्स झाले. सो माझं सेकंड प्रेग्नन्सीमध्ये भरपूर म्हणजे असं खूप जास्त माझे सिम्पटम्स असे वर खाली झालेले आहेत. फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये ॲज सच इतकं फार काही नव्हतं, पण सेकंड प्रेग्नन्सीमध्ये माझे मूड स्विंग्स पण भरपूर झालेले. पण मला फार असं जास्त काही मूड स्विंग्स करण्याचं ऑप्शनच नव्हता, कारण की मी बेड रेस्टवरती होते आणि मला खूप स्वतःला शांत, रिलॅक्स्ड आणि काम ठेवायचं होतं. सो म्हणून मी काइंड ऑफ मेडिटेशन करायचे फॉर मूड स्विंग्स की जास्त होऊ नये. दॅट इज अ हार्मोनल थिंग, आपण काही करू नाही शकत. पण माझ्याकडे ऑप्शनच नव्हता की मी मूड स्विंग करेन, चिडचिड करेन, रागराग करेन. पण त्यातल्या त्यात माझ्या थोडाफार कधीतरी चिडचिड, रागराग व्हायचा. मे बी माहिती नाही ते त्याच्यामुळे होत होतं की मी खूप वेळ एका जागेवरती झोपून होते त्याच्यामुळे होत होतं, की मनात एक काळजी होती त्याच्यामुळे होत होतं. सो काइंड ऑफ असं सगळं होतं माझं. सेकंड मला नंतर एंड ना मला असं फील व्हायचं, असं क्रेविंग्स की मी चायनीज खाऊ, बाहेरचं ज्या ज्या आमच्या फेवरेट गोष्टी आहेत माझ्या आणि सुमितच्या, ज्या आम्ही कॉमनली खातो. पण मी असं खूप रोखून ठेवलं होतं स्वतःला, खूप कंट्रोल केला होता की नाही नॉनव्हेज नको खायला. एक असं बिलीफ होता की नॉनव्हेज गरम असतं, गरम पडेल, उगाच नको आपल्याला अजून दिवस पुढे न्यायचेत, हे पण एक आहे. आणि एक दुसरं पण रिझन आहे की नॉनव्हेज पचायला जड आहे, म्हणजे कठीण जातं. आणि माझं असं होतं की मला वॉशरूमला वगैरे असं काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे, मला कॉन्स्टिपेशन अवॉइड करायचं होतं, कारण की मला माझ्या पिशवीवरती प्रेशर येऊ नये म्हणून. सो म्हणून मी नॉनव्हेज टोटली अवॉइड केलं होतं. सो हेच सारे माझे मेजर सिम्पटम्स होते माझ्या प्रेग्नन्सीचे. सो येस, हे मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते. मला पण नक्की तुम्ही कमेंट करून सांगा की तुमचे सिम्पटम्स पण असेच काहीसे होते का, जर तुम्हाला पण बेबी गर्ल झाली आहे,
किंवा काही दुसरे होते का? कारण की आय पर्सनली म्हणजे मी बिलीव्ह नाही करत की मुलगी असली तर हेच सिम्पटम्स असतात किंवा मुलगा असला तर असेच होतात. सायन्स खूप पुढे गेलंय. प्रत्येकाची बॉडी, प्रत्येकाचं शरीर, प्रत्येकाचं मेकॅनिझम, हार्मोनल चेंजेस होत राहतात शरीरात. तर असं कुठची स्टडी तुम्हाला प्रूफ अशी देणार नाही की असं प्रूफ करून देणार नाही की हे सिम्पटम्स आहेत म्हणजे शॉर्टली तुम्हाला मुलगीच होणार आहे किंवा हे सिम्पटम्स आहेत तर तुम्हाला मुलगाच होईल. इट इज नथिंग लाईक दॅट. प्रत्येकाची सिम्पटम्स वेगळे असतात. तर प्लीज अशा कुठच्याही सुपरस्टिशन्स किंवा असे काय बोलतात गैरसमजात राहू नका, अंधश्रद्धा वगैरे असं काही ठेवू नका. जे पण आहे, बेबी गर्ल आहे, बॉय आहे, ते आपलं आहे. खूप छान बेबीज असतात. खूप प्रेम करतो आपण त्या बाळांना. ते आपलं बेबी गर्ल असो किंवा बॉय असो. तर मग आपण का सिम्पटम्स वरून जेंडर डिसाईड करण्याची घाई करायची? सो एन्जॉय करा जर्नी, तुमचे सिम्पटम्स, कारण की ही वेळ पुन्हा पुन्हा येणार नाहीये. सो येस, आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. मला नक्की सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि तुमचे सिम्पटम्स काय काय होते किंवा तुमचे काय वेगळे सिम्पटम्स आहेत जे, आणि मी कोणता सिम्पटम मिस आउट केला का, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.